नवीन जिमला जाताय तर हे गोष्टी ऐकायला भेटलेच असतील. प्रोटीन, मास गेनर, वेट गेनर, फॅट बर्नर. पण यामधलं तुम्हाला काही घ्यायची गरज आहे का? पहिले तर मी सांगतोय हे गोष्टी तुमच्या डोक्यात फिक्स करा. वेट गेनर, मास गेनर, फॅट बर्नर हे असल्या गोष्टींच्या मागं तुम्हाला जायचंच नाहीये. कितीही चांगला ब्रँड असू दे, कितीही मोठा ब्रँड असू दे, बिलकुल घ्यायचं नाही. मी हे तुम्हाला आधीपासून सांगतोय. आता ऐकायचं की नाही ऐकायचं ते तुमच्यावरती आहे. मग आता घ्यायचं काय? तुम्हाला जर घ्यायचंच आहे तर तुम्ही वे प्रोटीन घेऊ शकता. वे प्रोटीन तुम्हाला तुमचं डेली प्रोटीन इंटेक कम्प्लीट करायला मदत करेल. लक्षात ठेवा, फक्त वे प्रोटीन एवढंच, ते पण चांगल्या ब्रँडचं तुम्ही बिंदास घेऊ शकता. आता तुम्हाला वजन कमी करायचंय किंवा वाढवायचंय, मग करायचं काय? यासाठी एकच सोल्युशन आहे. जर तुम्हाला वजन कमी करायचंय तर तुम्हाला कॅलरीज कंट्रोलमध्ये ठेवायला लागतील. आणि जर समजा तुम्हाला वेट वाढवायचंय तर तुम्हाला कॅलरीज जास्त खायला लागतील. आणि दोन्हीमध्ये प्रोटीन इंटेक कम्प्लीट करायचंच आहे आणि रेग्युलर चांगला वर्कआउट करायचा आहे. बस एवढं सोपं आहे हे सगळं. फक्त कन्सिस्टन्सी लागते आणि डिसिप्लिन लागतो. आणि जर तुम्हाला अजून काही डाऊट असेल तर कमेंट करा, मी त्यावरती पण सेपरेट व्हिडिओ बनवल. आणि हा, आधीपासून टाकलेले व्हिडिओज चेक करायला विसरू नका.